प्रकाशजी देशपांडे, राजेश देशपांडे, विजयराज बोधनकर, उपस्थित सर्व मान्यवर आणि या सगळ्या संमेलनाच्या धडपडीच्या मागे जे व्यक्तिमत्व उभं आहे ते चैतन्य मूर्ती सुभाष लाड. सुभाष लाड म्हणजे आपल्याला एरवी कल्पना येत नाही. या माणसाला एवढा उत्साह येतो कुठून हे कळत नाही. मला असं वाटतं की आपल्याकडच्या अनेक तरुणांना या उत्साहातला थोडासा जरी वाटा मिळाला तरी त्यांचं जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. राजापूर लांजा तालुका नागरिक संघ आणि ग्रुप ग्रामपंचायत शिपोशी यांच्यातर्फे हे 9वे ग्रामीण साहित्य संमेलन शिपोशीत होत आहे. आणि माझ्या दृष्टीने संमेलनाच्या अध्यक्षपदाबरोबरच ज्या शाळेत मी शिकलो त्या शाळेत पुन्हा येण्याची संधी हा मला मोठा आनंद आहे. कारण शेवटी काम तेच असलं तरी भूमी कुठली ह्याला फार महत्व असतं. कारण मातीच्या नात्याची मुळं माणसाच्या अंतरंगात रुजलेली असतात आणि त्याचा आनंद आम्लान असतो. तो कधी नष्ट होत नाही. तो सदैव आपल्या मनात पितांबरीच्या अगरबत्तीच्या सुगंधासारखा दरवळत असतो. आता आपण इथे 2-3 पुस्तकं प्रसिद्ध केली. त्यातलं कोकण मीडिया आणि संमेलनाची स्मरणिका याच्या पाठीशी पितांबरी आहे आणि ती मराठीत आहे. आणि एक कविता संग्रह आहे. हे सगळं या शिपोशीत व्हावं याचा मला अतिशय आनंद आहे. सुभाष लाड जेव्हा माझ्याकडे आले, तुम्ही अध्यक्ष व्हायला पाहिजे. माझा त्यांचा पूर्वी तसा परिचय नव्हता, पण ह्या संमेलनाचा प्रारंभ झाला त्या पहिल्या संमेलनाचा अध्यक्ष माझा भाऊ कवी विलास कुवळकर होता. त्यानं मला सांगितलं होतं की यांच्यापासून सावध, कारण हे एकदा आले की हो म्हणून घेतल्याशिवाय जात नाही. आणि त्यानं पुढचं हेही सांगितलं होतं की माणूस इतका लागवी आणि इतका काम करणारा आहे की हो म्हणायला तुला फार वेळ लागणार नाही. अशा प्रकारचं आणि त्यात परत शिपोशीमध्ये मी सर्वांना तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. साहित्य कला विषयक संस्कृती विषयक कोकणात काही चांगलं घडावं अशा धडपडीनं हा माणूस काम करतो. मला एक जण म्हणाले यातनं त्यांना काय मिळतं. मी म्हटलं यातनं त्यांना जे मिळतं ते ज्यांना मिळण्याचीच कर्तव्य आहे त्यांना कळणं शक्य नाही. यातून एक आंतरिक आनंद मिळतो, एक ऊर्जा मिळते. आणि ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती, कोणत्याही अपेक्षेशिवाय हा माणूस काम करतो याला फार महत्व आहे. निरपेक्षपणानं काम करणं हे समाजात दुर्मिळ होत चाललेलं आहे. अशा वेळेला अशी वेडी माणसं समाजात खूप काही करत असतात. इतिहासात वेगळ्या वाटा अशा माणसांनी शोधलेल्या आहेत, त्यांनी निर्माण केलेले आहेत आणि त्यांनीच ते रूढ केलेले आहेत. म्हणून सुभाष लाडांचं मी अभिनंदनही करतो आणि धन्यवादही देतो. कोकणच्या मातीशी जसं शिपोशीच्या शाळेत मी शिकलो, माझा जन्मही लांजा तालुक्यातल्या एका छोट्या गावात झालेला आहे. वनगुळ हे माझं जन्मगाव. वनगुळे, कुवे, देवळे, शिपोशी, रिंगणे इथल्या शाळांमध्ये मी शिकलो. आणि शाळेपेक्षा इथल्या निसर्गाने आणि इथल्या कष्टाळू माणसाने मला खूप शिकवलं. मातीची ओढ त्यांनी निर्माण केली. कोकणातला माणूस जगभरात कुठेही गेला तरी आपलं कोकण विसरत नाही. प्रकाश देशपांडे म्हणाले मूळ शोधणं. कोकणातला माणूस मूळ शोधत इथपर्यंत येईल असं नाही, पण तो विसरत नाही. याचं एक उदाहरण सांगतो. मी एकदा शिकागोला गेलो आणि मला असं समजलं, माझी पत्नी इथे आलेली आहे, तिचा भाऊ तिथं असतो,
तर मला त्यानं सांगितलं की इथल्या रामकृष्ण मठाचे जे स्वामी आहेत ते मराठी आहेत. मी म्हटलं भेटलं पाहिजे. मराठी माणसाला महाराष्ट्राबाहेर भेटण्यात आनंद असतो, म्हणजे महाराष्ट्रात भेटण्यात नसतो असं नाही, कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. पण साधारणपणे काय असतं, कोकणातला माणूस कोकणातल्या माणसाला लगेच तू मोठा आहेस किंवा चांगला आहेस असं म्हणत नाही. त्यामुळे एक शक्यता अशी असेल की बा सगळ्यांनी बाहेरच्यांनी म्हटलं की आपण म्हणायला हरकत नाही, म्हणजे पक्षपाताचा आरोप आपल्यावर येणार, अशी शक्यता असेल, काही सांगता येत नाही. पण कोकणातला माणूस, वासुदेव शास्त्री खरे नावाचे मोठे नाटककार होते आणि इतिहास संशोधक होते, ते लोकमान्य टिळकांचेच नाही. केसरी हे नाव वासुदेव शास्त्री खऱ्यांनी टिळकांना सुचवलेलं आहे. त्यांनी फार सुंदर लिहिलंय, पोटासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन, मी राजाच्या सदनी अथवा घोर राणी शिरेन, नेवो नेते जड तनुसया दूर देशास दैव, राहे चित्ती प्रिय मम परी जन्मभूमी सदैव. ही जन्मभूमी आपण कधी विसरत नाही. आणि त्याचं प्रत्यंतर हे 100 वर्षापूर्वी लिहिले त्यांनी. त्याचं प्रत्यंतर मी म्हटलं तसं शिकागोला मी म्हटलं आता ह्या स्वामींना भेटायला जाऊ आपण. मी गेलो, त्यांची ती अमेरिकन सचिव, मग तिनं 50 प्रश्न सुरू केले. आधी वेळ घेतली का, काय काम आहे तुमचा, काय परिचय आहे का, अमुक तमुक. मी सगळ्या प्रश्नांचं उत्तर दिलं नाही. तर मी त्यांना म्हटलं की माझं ओळखपत्र आहे ते मी देतो, स्वामींना दाखवा. स्वामीजी म्हणाले तर मी थांबतो, नाही तर मी जातो, मी वेळ न घेता आलेलं आहे मला मान्य. ती म्हणाली बरं. तुम्हाला आश्चर्य सांगतो, असं वरती जिना खालच्या हॉल सभागृहामध्ये मी बसलेलो आणि ती वर गेली सचिव, आणि ती यायच्या अगोदर वरून जिन्याच्या तोंडून आवाज आला, काय म्हणतोय आपलं कोकण. स्वामीजी मालवणचे होते. 40 वर्षात ते भारतात आलेले नव्हते, तरी पहिला प्रश्न त्याने विचारला, काय म्हणतंय आपलं कोकण. हे आपल्या अंतरंगात रुजलेलं असतं आणि ते आपण विसरत नाही. इथे आल्यानंतर माझा मित्र इथे रवींद्र आठले, हा 11वीला माझ्या वर्गात होता तिकडे कोल्हापूरला, तो शिपोशीचा. इथे आल्यानंतर इतक्या आठवणी शाळेतल्या, वर्गातल्या आणि तेव्हाच्या शिक्षकांच्या. त्याने मार दिला तो चांगला होता याच्या, असा तो चांगला होता हे नंतर कळलं, त्यावेळेला वाईटच वाटतं, पण ते ठीक आहे. अशा सगळ्या आठवणी, भार्गवभाऊ वाटले वगैरे सगळे. या रस्त्याने आम्ही शाळेतनं चालत जायचे आणि चप्पल ही चैन होती. एकदा चप्पल घातली आणि फटाफट फटाफट आवाज करायला लागला. का चप्पल घातली लोकांना कळायला नको का. ते भार्गवभाऊ कोकणातलेच, तेव्हा मला त्यांनी दुकानातलं जागेवरून सुद्धा न उठता इकडे आलो. काय झालं, त्यावेळेला मोठ्या माणसांच्या पुढे नम्रपणानं बोलण्याची पद्धत होती. तर मी म्हटलं काय झालं, काय फटाफट फटाफट आवाज करत निघाला. म्हणजे नवीन चप्पल आणली. तर नवीन चप्पल म्हणजे काय म्हणाले, गावासाठी आणलीस का. आवाज होता कामाने, लक्षात ठेव, चप्पल घातलीस ती तुझ्यासाठी, आवाज नाही होता कामा. भार्गवभाऊंचा माझा तसा काही संबंध नव्हता, पण गावातल्या एका मुलाला चांगलं वागणं शिकवलं पाहिजे ही प्रेरणा त्या माणसाच्या मनात होती. अशी माणसं इथे भेटली, त्यांच्याकडून खूप मिळालं. मगापासून न्यायमूर्ती वैजनाथ विष्णू आठले यांचा उल्लेख झाला. त्यांचा माझा परिचय असणं शक्य नव्हतं, कारण ते मुंबईत प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट होते. त्यावेळेला ते कधीतरी यायचे, तेव्हाही त्यांचा गावात दबदबा असायचा, परिसरात दबदबा असायचा. आणि देवरूखला धर्मसेवाश्रम ब्रह्मचारी वासुदेव महाराज कुवळेकर म्हणून ते माझे चुलत आजोबा, त्या आश्रमाचेही ते काही काळ अध्यक्ष होते. त्यांच्याशी लांबून बघायचं त्यांना, पण त्यांच्यामुळे इथे आम्हाला कोण पाहायला मिळालं 4वी 5वी 6वीच्या वयात,
शाहीर अमर शेख, दत्तवामन पोद्दार, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी अशी माणसं त्यांनी आणली होती. आणि माझ्या अजून लक्षात आहे, दत्तवामन पोद्दारांनी सांगितलं होतं शिपोशी हे गाव आमचं आहे, आम्ही आठल्याना दिलेलं आहे. आणि त्यावेळेचे 800 रुपये म्हणाले अजून यायचे राहिलेले आहे. 5वी 6वीचं सुद्धा अजून आठवतं. आणि प्रचंड गर्दी होती. शाहीर अमर शेखांनी आल्यानंतर दत्तवामन पोद्दारांना व्यासपीठावर साष्टांग नमस्कार घातलेला अजून डोळ्यासमोर आहे. लक्षात घ्या, ही नुसती दृश्य नसतात, हे संस्कार असतात. कोणाकडे जमलं पाहिजे, कोणाला मानलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, याचे हे सर्व संस्कार होते. ते कोकणाच्या मातीत खूप रुजलेले पूर्वी होते. आताची मला तेवढी कल्पना नाही. आणि त्यांचे चिरंजीव अरुण आठले, त्यांचा माझा शिपोशीत असताना कधी स्नेह झाला नाही. पुण्याला मी आणि ते मुंबईला असताना मग स्नेह झाला. आणि आमची इतकी छान मैत्री झाली, त्याचं माध्यम होतं पु ल देशपांडे. आणि पुलंच्यामुळे आमची मैत्री झाली. आणि एक दिवस अरुण आठलेंना कळलं. ते म्हणाले, अरे तू शिपोशीच्या शाळेत शिकलास ना? तू शिपोशीत आलास का नंतर? म्हटलं नाही. याची इच्छा आहे का? म्हटलं हो. ज्या वर्गात मी बसत होतो तो कोपराही माझ्या अजून लक्षात आहे. तो बघायची माझी इच्छा आहे. ते म्हणाले, नुसता बघायला येऊ नकोस, शाळेचा एक नवीन कक्ष बांधलाय, त्याचं उद्घाटन कर आणि तू शाळेत फिर. इथं कुठेतरी फलक आहे असं मला मगाशी कदम साहेबांनी सांगितलं. तो फलक यापेक्षा तो कोपरा माझ्या मनातला कोपरा उजळणारा होता. आणि असं इथे, त्यामुळे अरुण आठलेंची आज मला इथे आठवण होणं अगदी अपरिहार्य आहे. या भूमीचं मगाशी काही वैशिष्ट्य, आमचे प्रकाश देशपांडे म्हणजे गद्य शाहीर आहे. गद्यामध्ये शाहिरानं जसं वीरश्री जागी करतो शाहीर माणूस, तसं आहे त्यांचं. आणि म्हणून त्यांचं बऱ्याच जणांची भांडण होतं आणि बऱ्याच जणांची जमतं. तर कोणाशी का जमतं ते ज्याचं त्यानं शोधावं. पण त्याच्यात काही माणसं मला आठवतात. मध्य प्रदेश, गुजरात अशा भागामध्ये दत्तोपासनेचा ज्यांनी प्रसार केला, एम.ए. स्वामींचे शिष्य संत रंगावधूत स्वामी, ज्यांनी दत्तबावनी लिहिलेली आहे, ते शिपोशीचे. हा, ते देवळ्याचे, माफ करा, ते देवळ्याचे. झाशीची राणी लक्ष्मीबाई तर आपल्याला माहिती आहे, या परिसरातल्या कोटच्या. थोर इतिहासकार गोस सरदेसाई या शाळेत शिकले. आम्ही म्हणू शकतो ते शिकले, त्या शाळेत आम्ही शिकलो. ते काय झाले, आम्ही काय झालो हा भाग आहे. पण शिकले. प्रतिभावंत साहित्यिक समीक्षक प्रभाकर पाध्ये लांजाचे, कामगार रंगभूमीचे शेक्सपियर असा ज्यांचा आचार्य अत्र्यांनी गौरव केला, ते लाडकोजी कृष्णाजी आयरे रिंगण्याचे. मी शाळेत होतो रिंगण्याला आणि लाडकोजी आयरे यायचे, त्यावेळेला त्यांची नाटकं गाजत असायची. कोकणातलं एक वैशिष्ट्य आहे, कितीही बाहेर मोठा माणूस असला तरी गावातले लोक म्हणायचे, काय आला लाडकोजी. बरोबर आहे, नाही तर प्रत्येक जणच मोठा. पण त्या शाळकरी वयात सुद्धा मी काही वाचत असेल, त्यामुळे ते आल्यानंतर मी आवर्जून आदरानं आणि कौतुकानं त्यांना भेटायला जात असेल. आणि त्यांच्या माझ्या वयात 40-50 वर्षाचं तेव्हा अंतर असेल. त्यांनी ते कधी मानलं नाही की छान कामगार रंगभूमीबद्दल, आचार्य अत्र्यांबद्दल असं बोलायचं. आता ते 3री-4थीचं वय होतं, सगळं काही एवढं लक्षात राहिलं नाही. पण लाडकोजी कृष्णाजी आयरेंची मूर्ती लक्षात आहे. दर्जेदार कथा लिहिणारे यशवंत जगन्नाथ आठले, या आमच्या रवींद्रचे वडील, ते शिपोशीचे. या कथाकाराला मी शाळेत असताना अनेकदा त्यांच्या घरी जाऊन भेटलेले. अतिशय साधे रुजू स्वभावाचे. आणि कधीही आपण मोठा लेखक आहोत असं कधीही त्यांनी आवडला असे ते. आणखी एक संदर्भ सांगतो.
मराठवाड्यामध्ये आज जालना इथे मोठा आध्यात्मिक आश्रम आहे आणि ज्यांचा मोठा शिष्य परिवार आहे त्या माऊली ईश्वरी देवी माताजी म्हणतो आम्ही त्यांना, त्या शिपोशीच्या. त्यांचा आशीर्वाद मिळण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. स्वातंत्र्य सैनिक जी अण्णांचा उल्लेख आपण केला, जगन्मित्रकार जनार्दन हरी आठले यांचा उल्लेख केला, अशी अनेक माणसं इथं झाली. आणि कोकण परिसर, कोकण ही रत्नांची खाण आहे. फक्त ती रत्न आहे ते बाहेरच्या माणसाने आपल्याला सांगावं लागतं, ते स्वाभाविक आहे, मी त्याबद्दल काही म्हणत नाही. हा, पण ही परंपरा तिथपासून, आता हे आमचे राजेश देशपांडेंसारखे लोक आहेत, गाजायला लागल्यावर आम्ही म्हणतो हा कोकणातला आहे. गाजत नसताना म्हटलं पाहिजे सुरुवातीच्या काळात. म्हणून तुम्ही हा जो नवीन कविता संग्रह केला आहे तुम्हाला फार कौतुक आहे. आज तुम्ही सांगितलं ना की तू चांगलं लिहितोय, त्याला महत्व जास्त आहे, त्यानं त्याची उमेद वाढेल. अशा प्रकारचं काम इथले शिक्षक त्यावेळेला करायचे. आता गंमत पाणीभूमी कशी आहे, संमेलनाचा प्रारंभ तळवड्याला झाला ना, आणि त्यात जगन्नाथ गंगाराम पेडणेकर हे जे सराफी व्यवसायातलं मुंबईतलं मोठं नाव, ते तळवड्याचं, त्या तळवड्याचं. आणि एका वेळेला ते संबंध भारतातल्या हिरे व्यापाऱ्यांच्या संघटनेचे अध्यक्ष होते. असा माणूस. आणि त्या संमेलनाचा अध्यक्ष माझा भाऊ होता इथल्या संमेलनाचा. आता या संमेलनाचे उद्घाटक रवींद्रजी प्रभुदेसाई हे तळवड्याचे, राजापूर तळवड्याचे. आता आपल्याला ते एवढे प्रसन्नतेने हसताना दिसत आहेत. बालपणी या माणसानं दारिद्र्याचे जे चटके सहन केलेले आहेत ते आपण कल्पना करू शकणार नाही असे. पण जाता जाता एक गोष्ट सांगतो. बाबू बोरकर कविवर्य यांचा माझा चांगला स्नेह होता. एका दिवशी बोरकर मला म्हणाले, काय रे म्हणाले, प्रतिभावंताचं काम काय असतं. तर मी इतक्या वर्षात शिकलेली एक गोष्ट तुम्हाला सांगतो. लहान मुलं आणि मोठी माणसं यांच्या प्रश्नांना कधीही उत्तर द्यायचं. आपण परत प्रश्न विचारायचा, प्रश्नातून ज्ञान मिळतं. आपलं संबंध ज्ञान हे प्रश्नांमधून आलेलं आहे, लक्षात घ्या. नचिकेतानं प्रश्न विचारले, आचार्यांना त्यांच्या शिष्यांनी प्रश्न विचारले. तर आपली योग्यता नसली तरी प्रश्न विचारायला काय हरकत आहे. तर बोरकर म्हणाले, प्रतिभावंताचं खरं काम काय असतं रे. मी म्हटलं बाप, त्यांना बाकी बाप म्हणायचे. म्हटलं बाप काय असतं. ते म्हणाले, प्रतिभावंताचं काम चंद्रासारखं असलं पाहिजे. चंद्र सूर्याची आग पितो, पण ती आग जगाला देत नाही, ती आग पचवतो आणि त्याचं चांदण्यात रूपांतर करून जगाला देतो. हे प्रतिभावंताचं काम. प्रभुदेसाईंकडे पाहिल्यानंतर तुम्हाला याची आठवण येईल. त्यांनी दारिद्र्याचे चटके सहन केले पण उभे राहिले. त्यावेळेला मला माहीत आहे, हजारो माणसांचं दारिद्र्य दूर करण्याचं काम या एका माणसाने केलं. हजारोंना रोजगार दिले. आणि मराठीचा झेंडा, आपण महाराष्ट्र भारत वगैरे म्हणतो ते चुकीचं आहे, जगभर फडकवलेला आहे तो पितांबरीने फडकवलेला. आणि त्यांना मराठीचा अभिमान वाटतो अजूनही. कारण साधारणपणे माणूस श्रीमंत झाला की आम्हाला मराठी नीट येत नाही असं तो अभिमानानं सांगायला लागतो. असे लोक आम्ही पाहिलेले आहेत. तसं न करता, मगाशी तुम्ही ऐकलं त्यांनी सांगितलं तेव्हा, मराठीचं पितांबरी संबंध मराठीत कसं कसं काम करते ह्याला फार महत्व आहे. कारण प्रभावी माणसं मराठी भाषा आणि मराठी भाषा संस्कृतीचा आग्रह धरतात, तेव्हाच मराठी भाषा आणि संस्कृती जगू शकते. अन्यथा मी महाविद्यालयांमध्ये जातो, मी अनेकदा उदाहरण देतो, मुलं सहज म्हणतात माझ्या लाईफचा प्रॉब्लेम फार कॉम्प्लिकेटेड झालेला आहे, त्याला सोल्युशन नाही. काय आहे हे मराठी आहे. मी मालिकांमधल्या मराठीबद्दलचं अजिबात बोलत नाही. काय आहे सांगतो तुम्हाला. मी खूप गोष्टी सांगू शकेन
मी नंदादीप नावाची ज्ञानेश्वर महाराजांच्यावर एक मालिका लिहिली. स्मिता तळवळकरांनी ती सादर केली होती आणि संजय सुरकरनी दिग्दर्शन केलं होतं. सुबोध भावे, श्रेयस तळपदे वगैरे यांनी लहान होते, त्यांनी ती ज्ञानेश्वर निवृत्ती वगैरे कामं केली होती. आणि विठ्ठलपंत संन्यास घेऊन म्हणजे गेलेले आहेत निघून, आणि त्यांचे आई वडील घरात चर्चा करतायत. वडील अस्वस्थ आहेत आणि आई वडिलांना सांगते आहे की काळजी करू नका, आपण मुळीच चिंता करू नये, आपला विठ्ठल सुखरूप परत येईल याची माझे मन मज ग्वाही देते आहे. आता ज्ञानेश्वरकालीन तर मराठी तुम्ही लिहू शकत नाही, पण भास तो निर्माण करायला पाहिजे. ते उच्च विद्याविभूषित अभिनेत्री ते काम करत होत्या, त्या म्हणाल्या तुम्ही मुळीच काळजी करू नका, आपला विठ्ठल निश्चित परत येईल याची मला गॅरंटी आहे. चित्रीकरण थांबवलं. संजय म्हणाला अहो गॅरंटी नाही हो, मूळ वाक्य वाचा. त्या बाई फार धाडसी होत्या. त्या म्हणाल्या काय झालं, गॅरंटी काय ग्वाही काय, समोरच्या माणसाला कळल्याशी कारण. काळाचा संदर्भ नाही, भाषेचा संदर्भ नाही, समोरच्या माणसाला कळल्याशी कारण हे भाषेचं कारण होऊ शकत नाही. आपला आग्रह असा पाहिजे, जसं तुम्ही म्हणालात की त्यांची मुलाखत मराठीतून घेतली, येतं का मराठी, आपला आग्रह पाहिजे माझी भाषा तुला आली पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, बासू भट्टाचार्य माझे मित्र होते. बासूदा मला एकदा म्हणाले, अरे म्हणाले तुमच्या भाषेचा तुम्हालाच अभिमान नाही, मी 50 वर्ष मुंबईत राहतो आहे, मला मराठी दैनंदिन काम चालवू सुद्धा मराठी आलं नाही, तरी माझं कधीही कुठेही अडलं नाही. बंगालमध्ये राहून बघा म्हणाले, असं तुम्हाला व्यावहारिक दैनंदिन जीवनात आवश्यक मराठी आल्याशिवाय तुम्हाला राहता येणार नाही. पण तो बंगाली माणूस आग्रही असतो, तुम्हीच आग्रही नाही तुमच्या भाषेबद्दल, त्याला मी काय करू. ही भाषेपुढची आजची मोठी समस्या आहे. भाषेवरती मी अजून खूप बोलू शकेन, पण त्या तपशिलात मी आता जात नाही, कारण भाषेची आपण खूपच म्हणजे आता मालिकेमध्ये ही साडी तुझ्यावर फार सुंदर दिसते, साडी वर कशी सुंदर दिसते, तुला सुंदर दिसते असं आपण म्हणतो. अशा अनेक, पण तो भाग आपण सोडून घेऊ. भाषा, कुसुमाग्रज म्हणाले भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा दिसतो. हा भाषा ही संस्कृतीची वाहक असते. आणि कोल्हापूरला एका चित्रपटाचं राजेश चित्रीकरण चालू होतं, लग्नाचं दृश्य होतं आणि आंतरपाटाच्या पलीकडे उभ्या असलेल्या वधूच्या गळ्यात मंगळसूत्र होतं. तर जसं आंबेडकर नावाचे जुने दिग्दर्शक होते, तात्या आंबेडकर, जय मल्हार चित्रपट ज्यांनी काढला ते होते, ते फटकळ होते. ते त्या दिग्दर्शकाला म्हणाले तुला काय अक्कल आहे का म्हणाले, मंगळसूत्र लग्नानंतर घालतात, आधी कुठं घालतोस. संस्कृती तुम्हाला माहीत नसेल तर अशा अनेक गोष्टी होतात आणि भाषेतून संस्कृती येत असते. त्यामुळे असं खूप काम भाषेसाठी, संस्कृतीसाठी इथल्या माणसांनी, कोकणातल्या माणसांनी केलं. कोकणानं किती भारतरत्न दिली, विचार केला, अनेक गोष्टी दिल्या. मराठी मधलं पहिलं वर्तमानपत्र बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी पत्रकारितेचा प्रारंभ केला, आपण ऐकतो, पण आपल्याला माहीत नसेल तर सांगतो, हिंदी पत्रकारितेचा प्रारंभ सुद्धा कोकणातलेच बाबुराव पराडकर म्हणून होते, त्यांनी केला. ते कणकवली जवळच्या गावातले होते, आपल्याला हे माहीत नसतं. अशा प्रकारची मी केवळ वानगीदाखली नावं उल्लेख करतो आहे. या परिसरामध्ये असे अनेक माणसं होऊन गेली आहेत याची मला कल्पना आहे. आता इतिहास मोठा असला तरी गावं छोटी आहेत, गावं छोटी आहेत आणि त्यामुळे पुण्या मुंबई सारख्या सोयी सुविधा इथे नाहीत. तिथल्यासारख्या प्रचंड मोठ्या संस्था आणि प्रचंड अनेक उद्योग समूह इथे नाहीत. त्यामुळे इथे सत्ताधाऱ्यांचा आश्रय, राजाश्रय असलाच तर अल्पस्वल्प लागतो आणि लोकाश्रय फार मोठा नसतो. अशा ठिकाणी साहित्य संमेलन भरवणं हे सोपं काम नाही.
मध्यंतरी मी एका संमेलनाचा अध्यक्ष होतो. स्टेजवर आम्ही व्यासपीठावर 7 माणसं होतो, समोर 13 माणसं होती. मग मी संयोजकांना म्हटलं की त्यांना कशाला पुढे बसवतो, व्यासपीठावर गोल खुर्च्या करू आणि गप्पा मारू, काय संमेलनाचं अजून करायचं. साहित्य संस्कृतीबद्दलची आस्था, हे लाड आमचे गेले 8 दिवस मी ऐकलं की शिपुशी परिसरात भटकत होते, माणसं जमवत होते. आता जो जमवत असं फिरतो ना, त्याच्या मागे माणसं जमतातच, वेळ लागतो कदाचित, पण माणसं जमतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्याने इथे काम केलं, रत्नागिरीत केवढं प्रचंड काम केलं. माझं सुदैव असं विनायक दामोदर सावरकर या मालिकेमध्ये, हिंदी चित्र दूरदर्शन मालिकेमध्ये सावरकरांची भूमिका करण्याचं भाग्य मला मिळालं. मी राजदत्त दिग्दर्शक होते. मी म्हटलं दत्ताजी, सावरकरांची भूमिका करणं इतकं अवघड आहे, तर प्रत्यक्ष सावरकर होणं किती अवघड असेल. ही स्थिती आहे. आणि आमची कुठला तरी एक भंपक मनुष्य निघतो आणि त्यांची वचनं पुसायला जातो. खांबावरची वचनं पुसाल, माणसांच्या मनावरची वचनं तुम्ही पुसू शकत नाही. ते काळाच्या इतिहासावर पान रेखून लिहून राहिलेले लोक आहेत. मी भाषेचं सांगत होतो, लोकमान्य टिळकांची एक आठवण सांगतो. लोकमान्य टिळक केवढे मोठे विद्वान, आपल्याला कल्पना. एकदा मंडईत एक सभा होती, ती सभा आटोपून लोकमान्य टिळक आले आणि कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे संपादक होते. त्यांना म्हणाले, आज मोठी मौज झाली, आज प्रसन्न होते. खाडीलकरांना कळेना एवढं टिळकांसारखा माणूस सभेत आल्यावर एवढा प्रसन्न का झालाय. ते म्हणाले, काय झालं दादा. ते म्हणाले, मी भाषणामध्ये ब्युरोक्रसी असा शब्द वापरत होतो आणि बोलण्याच्या ओघात बोलता बोलता मला ब्युरोक्रसीला पर्यायी मराठी शब्द सुचला, नोकरशाही. फार मौज झाली. एवढ्या महापुरुषाला एक मराठी प्रतिशब्द सुचल्याचा आनंद होतो. यातून आपण काहीतरी शिकणार की नाही, आपण काहीतरी शिकलं पाहिजे. सावरकरांनी तर मराठीला महापौर, आयुक्त असे असंख्य शब्द, दिग्दर्शक, रंगभूषा, चित्रपट सृष्टीतले बहुसंख्य प्रतिशब्द हे सावरकरांनी दिलेले आहेत. कारण ते भालजी पेंढारकरांकडे गेलेले असताना त्यांनी ते दिले. ही भाषेची सेवा, ही साहित्याची सेवा घडायची असेल तर पुण्या मुंबईत फक्त साहित्य संमेलन होऊन काही उपयोग नाही. कारण आता तिथे श्रोतेही येत नाहीत फारसे, वक्ते ऐकण्यासारखं बोलतात का, हा वेगळा मुद्दा. पण आस्था कमी होत चालली. मग ती आस्था आहे कुठे. ग्रामीण भागातून नवा लेखक वर्ग येतोय, नवा चित्रकार वर्ग येतोय, कलाकार वर्ग येतो आहे, नव्या प्रेरणा येत आहेत, नवं चैतन्य येत आहे. त्यांचे जीवनाचे प्रश्न वेगळे आहेत, पण ते रोमन लिपीत अडकलेले नाही अजून तरी. आता फेसबुक, व्हॉट्सअप वगैरेनी मराठी भाषेचं बऱ्यापैकी वाट लावायला सुरुवात केलेली आहे. पण ही जी नवीन मुलं आहेत, इथपर्यंत पोचायचं तर ग्रामीण भागात साहित्य संमेलन व्हायला पाहिजेत. तिथे मोठ्या शहरांमधल्या साहित्य संमेलनासारखा झगमगाट असणार नाही, गाजावाजा असणार नाही आणि तो अपेक्षितही नाही. पण तिथल्या गाजावाजात आणि झगमगाटात जिव्हाळा हरपलेला आहे, तो तुम्हाला इथे मिळेल. म्हणून मग आमचे लाड कोणालाही बोलतात, हे इकडे कात्री घेऊन या असं सांगतात. आणि तो माणूस तुम्ही कोण सांगणारे असं म्हणत नाही. त्याला असं वाटतं, अरे कात्री आणली नाही, हे आपलं आधी चुकलंच. हा जिव्हाळा आहे, हा तुम्हाला इथल्या मातीत सापडतो. म्हणजे सापडत असेल, रसिकतेची आणि उत्सुकतेची त्याला जोड आहे. साहित्याच्या कलेच्या क्षेत्रामध्ये नव्यानं उदयाला येणारे, नवं काही करू पाहणारे, धडपडणारे अंकुर ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहेत आणि जोमदारपणानं ते काम करतात. चित्रकार असोत, भूमिका करणारे लोक असोत, कवी असोत, समीक्षक असोत. कृष्णा खोत सारख्या ग्रामीण भागातल्या कादंबरीकाराला आता
साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळतो। आणि त्यावेळेला ज्या 5 कादंबऱ्या अन्य विचारार्थ होत्या त्याही सर्व ग्रामीण भागातल्याच लोकांनी लिहिलेल्या आहेत। याचा अर्थ मी शहरी लेखन कमी लेखत नाही, पण त्यांच्या जाणीवा वेगळ्या आहेत आणि अजूनही मराठी मातीतलं मन ग्रामीण भागात जोपासलं जात आहे। त्यामुळे अशा ठिकाणी छोटा प्रतिभावंत असेल किंवा सामान्य माणूस आणि रसिक असेल तो राज्य किंवा राष्ट्र पातळीवर चटकन पोहोचेल असं नाही, पण त्याला व्यासपीठ मिळण्याची गरज असते आणि ते व्यासपीठ अशी छोटी ग्रामीण साहित्य संमेलनच देऊ शकतात। त्यातून त्यांची कला रसिकापर्यंत पोहोचेल आणि हळूहळू तुम्हाला कदाचित माहित असेल एक ज्ञानेश्वर तांगळे नावाचा कवी करार साहित्य संमेलनात पुढे आला। हा धनगर समाजातला होता, लिहिता वाचता येत नव्हतं, पण कवी गातो असंचा धनगर असं तो प्रत्येक कवितेची शेवट करायचा। त्यातून तो एवढा पुढे दुर्गाबाई भागवत, पु ल देशपांडे अशांनी त्याला उचलून धरला। हे एका संमेलनात मिळालेल्या संधीनं झालं। त्या काळी मोठ्या संमेलनांमध्ये अशा नव्या नव्या कवींना संधी मिळत असे। आता मिळत नाही असं मी म्हणत नाही, पण विभागवार कवी, शाखावार कवी असं जे काही कवींचं सुद्धा वर्गीकरण आपण केलेलं आहे त्यात कविता सुद्धा असली पाहिजे एवढी माफक अपेक्षा आपण ठेवत नाही। पण या पार्श्वभूमीवर अशी संमेलनं ही मोठी गरज भागवण्याचं काम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर करतायत आणि त्यातलंच एक संमेलन आज आपण इथे अनुभवतो आहोत। म्हणून सुभाषजी लाड आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांना मदत करणारी सर्व मंडळी यांना मी अतिशय मनापासून धन्यवाद देतो। अशी साहित्य संमेलन काय करतात एवढा 1 मिनिटाचा मुद्दा मांडून मी थांबणार। ती साहित्याचा उत्सव तर करतातच। सकाळपासून आपण पाहिलं किती कल्पक दिंडिका निघाली, एक झोपडी हा माणूस उभा करतो। तुकडोजी महाराज म्हणाले, राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत तमाशा। या झोपडीत जे आहे ते महालात नाही, याचा अर्थ महाल बांधू नये असं नाही, पण झोपडीचं सुख विसरू नये ही त्याची भूमिका आहे। केवढ्या कल्पकतेनं याने अनेक गोष्टी केल्या। मुलांची चित्र तुम्ही पाहिली असतील, त्या मोराचं चित्र ज्या मुलीनं काढलंय तिचं रचनेचं भान काय असलं पाहिजे। ही प्रतिभा वाया जाता कामा नये। मी हेच का सांगतो, आम्ही बालचित्रकला स्पर्धा घेत असू तेव्हा एका मुलानं आम्ही विषय दिला होता बैलांची झुंज, आणि हुपरी रेंगाळ भागातल्या कोल्हापूर जवळच्या एका मुलानं ते चित्र असं काढलं होतं की रवी परांजपे, के.बी. कुलकर्णी, रवींद्र मेस्त्री अशासारखे चित्रकार ते बघून चकित झाले। तो 9वीतला मुलगा होता आणि ते म्हणाले की एकदा खात्री करून घे, याच मुलाने हे चित्र काढले तरच याला पुरस्कार द्यायचा। मी त्या मुलाला आणि त्याच्या शिक्षकांना बोलवलं। आजही माझ्या डोळ्यासमोर आहे, 40-50 वर्ष 45 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। चड्डी फाटकी होती, पायात चप्पल नव्हती आणि त्याचे शिक्षक त्याला घेऊन आले होते, कारण आई वडिलांना यायला जायला पैसे शक्य नव्हते। तर शिक्षक म्हणाले का बोलवलं, सांगितलं असं अशी शंका आहे, याच मुलाने हे चित्र काढलंय का? तर तो मुलगा म्हणला, साहेब दुसरा विषय द्या ना, मी दुसरं चित्र काढून दाखवतो तुम्हाला। आणि शिक्षकांनी सांगितलं ह्या अप्रतिम चित्र अशी काढतो, मी चित्रकला शिक्षक आहे पण कधी कधी मी याच्याकडून शिकतो, इतका हा गुणवान। त्याला पहिला पुरस्कार मिळाला। दुर्दैव असं रवींद्रजी आपल्यासारखे लोक त्यावेळेला असले तर ही प्रतिभा वाया गेली नसती। त्या मुलाला पुढे काही कशातही शिक्षण घेता आलं नाही। आज तो कुठे असेल काय असेल आपल्याला माहित। त्याच वेळेला त्याच्या पाठीवर जर शाबासकीची दुसरी थाप पडली असते, कुठेतरी मदतीचे 4 हात पुढे आले असते, तर आज तो कदाचित महाराष्ट्रातला खूप मोठा चित्रकार झाला असता। म्हणून अशी साहित्य संमेलन उत्सव कमी करतील एक वेळ, पण खेड्यापाड्यातल्या माणसापर्यंत साहित्य कलांचा आनंद पोहोचवतात, साहित्य कलाविषयीची जागृती निर्माण करतात, जाण वाढवायचं काम करतात
आणि स्थानिक प्रतिभांना व्यासपीठ आणि प्रोत्साहन देतात। त्याचबरोबर मराठी मातृभाषेच्या सध्याच्या स्थितीमध्ये अशा छोट्या छोट्या गावांमधल्या आणि समूहांमधल्या अशा उपक्रमांना फार महत्त्व आहे, कारण मराठी जगवायची असेल तर ती मुळातून इथपासून यायला पाहिजे। आणि मग मराठी भाषेवर जो हिंदीचा आणि इंग्रजीचा अवास्तव प्रभाव वाढत चाललेला बघतो आहे, त्याला काही प्रमाणात आळा बसून मातृभाषेचं जतन आणि संवर्धन होण्यासाठी अशा प्रकारची संमेलनं प्रेरणा देतील, निश्चितपणानं देतील। इथं काही शिक्षकांचा आपण परिचय करून दिला, जे छोट्या छोट्या सारख्या गावामध्ये काम करतात, मुलांनी वाचावं यासाठी प्रयत्न करतात। अशा प्रतिभांना अन्यथा व्यासपीठ कुठे मिळणार आहे, ते आपण इथे मिळवून देता। माझ्या मते अशी छोटेखानी साहित्य संमेलनं ही भाषेची आणि साहित्य कलांची नवी ऊर्जा केंद्र आहे। ही ऊर्जा केंद्र वाढली पाहिजेत, ती आपण जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक विकसित आणि समर्थ केली पाहिजेत। त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, पाठीशी। आणि त्याचा एक भाग म्हणून आपल्या गावामध्ये संमेलन संपलं तरी वर्षभर काही ना काही उपक्रम वर्षात 1, 2, 3 चालू राहिले पाहिजेत। आणि पुढचं संमेलन कुठेही भरलं तरी इथून 5-25 रसिक, 5-25 कलाकार, 5-25 प्रतिभावंत त्याला गेले पाहिजेत। असं गेलं तरच ही साहित्याची गंगा अधिक समृद्ध होणार आहे। असं झालं तर त्यातून एक चळवळ उभी राहील। त्यावेळेला तुम्ही आम्ही कुठे असू काही महत्वाचं नाही, कारण आपल्या वाडवडिलांनी काम केलं त्यावेळेला पुढे त्यांना फळ मिळेल म्हणून केलं नाही। गोस सरदेसाईंनी सगळं संशोधन केलं तेव्हा पुढे माझं नाव होईल म्हणून केलं नाही। तर अशी चळवळ उभी राहील आणि ती चळवळ मराठी भाषा, साहित्य, कला याच्या बरोबरच मराठी संस्कृतीला सुद्धा पोषक आणि बळ देणारी ठरेल अशी मला खात्री आहे। या चळवळीच्या एका बिंदूवरती तुम्ही मला यात सहभागी करून घेतलं आणि कायमचं जोडलं, एवढंच म्हणतो। तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि अशी चळवळ उभी राहू ही श्री गांगेश्वराला, श्री हरिहरेश्वराला प्रार्थना करतो आणि थांबतो। नमस्कार।